ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये महसूल विभागाकडून शासनाच्या निर्देशानुसार सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे। त्यामध्ये पहिला टप्पा जो आहे 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या 5 दिवसांमध्ये प्रत्येक गावामधील ग्रामीण रस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते आणि इतर म्हणजे ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग आहेत त्याचा सर्वे करण्याच्या सूचना शासनातर्फे आम्हाला देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही मागच्या 3-4 दिवसापूर्वी पिंपळगाव नारायणगाव येथील सर्व रस्त्यांची शिवार फेरी करून नोंद घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे गावच्या नकाशावर रस्ते यापूर्वीच नोंद केलेले आहेत, ज्याची नोंद रस्त्यांची नकाशावर आहे त्याचं प्रपत्र 1 म्हणून त्या तक्त्यामध्ये आम्ही ती नोंद केलेली आहे। आणि जे रस्ते वहिवाटीचे चालू आहेत गावामध्ये पण त्याची नोंद नकाशावर घेतली गेलेली नाही, ती नोंद घेण्यासाठी आम्ही शिवार फेरी केली, रस्त्यांची यादी तयार केली आणि ती रस्त्यांची तयार केलेली यादी आजच्या ग्रामसभेमध्ये मांडून त्याला मंजुरी घेतलेली आहे। त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आता हे आम्ही तहसील कार्यालयाकडे हा प्रस्ताव ग्रामसभेने मंजुरी दिलेली, ग्रामसभेचा ठराव आणि रस्त्यांची यादी तहसीलदार ऑफिसला देऊन पुढे त्यांच्या मार्फत ती यादी डेप्युटी SLR विभागाकडे जाऊन त्या रस्त्यांची नोंद नकाशावर घेण्यात येणार आहे। तुम्ही पिंपळगाव परिसरामध्ये किती रस्त्यांची पाहणी केली, किती रस्त्यांची नोंद झाली आणि आजच्या बैठकीत काय ठरलं? पिंपळगाव तर्फे नारायणगाव मध्ये नोंद नसलेले 22 रस्ते आढळून आलेले आहेत। त्या रस्त्यांची यादी आम्ही तयार केली, त्याचं अंतर, रस्त्यालगतचे दोन्ही गट नंबर सर्वांचा एक तक्ता तयार करून आजच्या ग्रामसभेने मंजुरी दिलेली आहे। ती यादी आम्ही आता वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहोत। या संदर्भामध्ये गाव पातळीवर एक समिती गठीत करायची असते, त्याचं नियोजन झालंय का? समिती आज गठीत करण्यात आलेली आहे। मंडलाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्यामध्ये गावातले ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील, कृषी सहाय्यक हे त्या समितीचे सदस्य आहेत। सरपंच आणि उपसरपंच हे निमंत्रित सदस्य आहेत आणि या गावचे ग्राम महसूल अधिकारी जे सदस्य सचिव म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आणि समितीची कार्यकक्षा, समितीची कार्यपद्धती आजच्या ग्रामसभेमध्ये सर्वांना सांगितलेली आहे। समितीने कोणती कामं करायची त्याची माहिती देण्यात आलेली आहे। समितीने नेमकं काय करायचं? समितीने शेतकऱ्यांच्या बैठका घ्यायच्या, अतिक्रमण असेल तर त्या संबंधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना द्यायच्या आणि जर काही वादातीत विषय असतील, कोणाच्या काही हरकती वगैरे असेल तर ते समक्ष स्थळपाहणी करून त्याच्यावर कारवाई करायची। नमस्कार, आज या ठिकाणी पिंपळगावमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ती ग्रामसभा विशेष अधिकार म्हणजे जो होता त्यामध्ये गावामध्ये जे रस्ते आहेत की जे चालू आहेत त्याच्यावरती कोणी अडथळे आणलेले आहेत किंवा जे रस्ते आता नकाशावरती दिसत आहेत वहिवाटी आहेत परंतु ते रस्ते आपल्या कागदोपत्री ग्रामपंचायतीमध्ये किंवा महसूल विभागाकडे नोंद नाही, अशा रस्त्यांची नोंद घेण्यासंदर्भात गाव शिवार फेरी यापूर्वीच गावामध्ये झाली। त्यानंतर ग्रामसभेचं विशेष आज आयोजन करण्यात येऊन त्यामध्ये मंजुरी घेऊन हे रस्ते कायमस्वरूपी करण्यात यावेत या संदर्भात मंडलाधिकारी या ठिकाणी आले, तसेच ग्रामसेवक भाऊसाहेब या ठिकाणी आले, गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आले। मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आणि जे रस्ते या ठिकाणी भाऊसाहेबांनी आता सांगितलं की जे रस्ते आहेत ही प्रक्रिया फक्त आज किंवा मर्यादित कालापुरती नाही तर ही नेहमीच चालू राहणार आहे, कारण हे रस्त्यांचे प्रश्न काही कमी मिटणारे नाहीयेत। या ठिकाणी बरेच रस्ते आहेत की जे पानंद रस्ते आहेत, त्या पानंद रस्त्या संदर्भात सुद्धा ज्यांना पानंद रस्ते काढायचे असतील त्यांनी समजूतदारपणे ग्राम कमिटीकडं या ठिकाणी अध्यक्ष साहेब आहेत किंवा गावातील काही आपण निमंत्रित सदस्य त्या ठिकाणी घेतलेले आहेत तर त्यांना एकत्र बसून त्यावरती विशेष असा मार्ग काढला जाईल। आमचे पत्रकार मित्र सुरेशजी वाणी साहेब सुद्धा या कमिटीमध्ये आहेत। आपण सर्वजण बसून जर निर्णय होत नसेल तर तहसीलदारांना या ठिकाणी आपण आणू, त्यांच्यावरती त्या ठिकाणी रस्त्यावरती तोडगा निघत असेल तर आपण सर्व ग्रामस्थ असतील, संबंधित त्या ठिकाणचा शेतकरी असेल त्यांना आपण विनंती करू, त्यांच्या पाया पडू की भविष्यामध्ये, कारण रस्त्याची खूप नितांत गरज आहे, रस्त्याशिवाय कोणती प्रगती होणार नाही। रस्ते म्हणजे आपल्या
रक्तवाहिन्या आहेत आणि रक्तवाहिन्या जर बंद पडल्या तर आपला विकास त्या ठिकाणी थंडावतो. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की आता रस्ते ही एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. या प्रक्रियेमध्ये गावातील सर्वांनी सहभागी होऊन आपण या रस्त्यांचा मार्ग मोकळ्या करण्यासाठी प्रयत्न करावा अशी आपणा सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी कोणाला काही अर्ज अजूनही द्यायचे असतील, रस्ते संदर्भामध्ये काही आपल्या तक्रारी असतील तर गावामध्ये प्रकाश बैरागी आहेत, भाऊसाहेब आहेत किंवा आम्ही जर असलो तरी आमच्याकडे आणून दिल्या तरी चालतील. आपण महिना किंवा 2-2 महिन्यामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी मिटिंग लावू. हा आपला सर्व गावाचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न. आज आपल्या गावातील जे रस्ते त्यांची पाणी रस्ते असतील, जे रस्ते झाले त्यांची नकाशावरती नोंद घ्यायची, असे काही जे प्रश्न होते ते सर्व जवळजवळ 22 रस्त्यांचं मंडलाधिकारी भाऊसाहेबांनी म्हणजे राजेंद्र आडसरे भाऊसाहेबांनी ते सांगितले. त्या पद्धतीने सर्व 22 रस्ते आपण घेतलेले. राजू शेटे होते, राजेंद्र खंडे होते, रस्त्याची पाहणी करणारे विकास खांडगे होते, तुमचे अनिल खांडगे होते, गणपत खांडगे होते, गोरक्ष अशोक खांडगे ते होते. म्हणजे आपल्या गावात आपले सचिन वाणी होते. हे सगळी लोक तिथं होते आणि रस्त्याचे तिथे जे प्रॉब्लेम आहेत व शिवचे रस्ते, पुणे सर्व बांधाचे रस्ते, असे ज्या रस्त्याचे प्रॉब्लेम होते त्यासाठी आज ग्रामसभा होती. सर्व आले, सर्वांनी मदत केली, सर्वांसाठी अभिनंदन. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.